पुढच्या श्लोकाकडे वळूयात। मना श्रेष्ठ धारिष्ठ्य जीवी धरावे, मना सर्वथा नीच शोषित जावे। माझ्यासारखीला हे पटणं अशक्य आहे एरवी, पण चिंतन करताना मला जाणवलं की समर्थांनी असं का बरं समर्थच म्हणतात। आधीचा श्लोक मग आठवतो की कसं षड्रिपू एकमेकांच्या पाठोपाठ एकमेकात गुंफत गुंफत ती साखळीच तयार होते। मद मोह मत्सर माया क्रोध लोभ सगळं आलं मग। तर मग कोणीतरी नीच वागलं तर आपल्याला क्रोधच होणार आहे, पहिली रिॲक्शन आपल्याला रागाचीच येणार आहे। आणि मग रागाने काय होतं ते तर आपण पाहिलंच, आपलं नुकसान, कधीही भरून न येणारं नुकसान। मग जर का आपल्याला तिथे कंट्रोल ठेवायचं असेल, चेक पॉईंट ठेवायचं असेल, तर हे आपल्याला ध्यानी ठेवायला पाहिजे की कोणी कितीही पातळी सोडून वागला तरी आपण निदान थोडा पॉज घेऊयात, विचार करूयात आणि मग रिस्पॉन्स देऊयात। आपण करून बघूयात, मग काय मिळतं ते बघूयात। हे निश्चित की मनशांती तरी आपली ढळणार नाही, किंवा आपण जे आतापर्यंत शिकलेलो आहोत, आपण ज्या मार्गावर चालू लागलो तिथून परत निदान 2 पावलं म्हणजे 1 पाऊल पुढे 4 पावलं मागे असं तरी होणार नाही। पुढच्या 2 ओळी पुढच्या भागात। थँक्यू।